नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन यांची जोडी ही अनुरूपच नाही तर श्रेष्ठ जोडी आहे हे ठरणार आहे. आणि घरी गेल्यानंतर रविराज स्वतः प्रतिमाला सांगणार आहे की प्रतिमा, तुझ्यात आणि सायलीमध्ये जे गुण दिसत आहेत ते समान आहेत. आणि त्यावरून रविराजला वारंवार वाटत आहे की कुठेतरी सायली आणि प्रतिमा यांच्यामध्ये एक नातं आहे. म्हणजेच रविराज प्रतिमा आणि इकडे प्रतिमा, रविराज आणि सायली यांच्यामध्ये एक घनिष्ठ असं नातं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे आश्रमातील विलासच्या खुनाच्या बाबतीत एक मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला आहे. तर प्रतापने कल्पनाला खडे बोल सुनावलेले आहेत, कारण कल्पना काहीही चूक नसताना प्रत्येक वेळेस सायलीला दोष देत असते. सायली कशी दोषी आहे हे सांगत असते, त्यामुळं प्रताप चिडलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सायली सांगत असते की कसं आहे बघितलं ना, कारण तुमच्या ज्या जोड्या आहेत त्या कोणत्याही असल्या तरी त्या नात्यामध्ये विश्वास, प्रेम असला की ती जोडी अनुरूप अशी ठरते. आता प्रियाला राग येतो. प्रिया म्हणते की याच्यात तुमची जोडी अनुरूप आहे किंवा नवरा बायकोच्या नात्याचं इथं तू काहीच सांगितलेलं नाहीये, तू तर बोलली होतीस ना ते करणार आहे. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, आत्ता मी इथं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती तुम्हाला पटवून देऊ शकते की माझं आणि यांचं नातं किती श्रेष्ठ आहे ते, किंवा की आमची जोडी किती अनुरूप आहे ते, असं सायली बोलत असते. तेव्हा इकडे लगेचच कल्पना म्हणते की त्यासाठी जोडी अनुरूप असावी लागते, कारण नवरा बायकोच्या जोड्यांचा खेळ खेळायला निघाले आहेस ना, पण त्यासाठी तुमची जोडी अनुरूप नाहीच. हे सगळं कल्पना बोलत असते. तेव्हा सायली म्हणते की मी आत्ता इथे तुम्हाला सर्वांना दाखवून देऊ शकते की आमची जोडी अनुरूप आहे ते, असं सायली ठणकावून सांगते. कारण सायली ज्या गोष्टी बोलत असते त्या राग येईल अशा नाही तर प्रेमाने समजून सांगून त्या बोलत असते आणि सगळ्यांना आपलंसं करत असते. त्यासोबतच इकडे मात्र पाहायला मिळतं की आता ठरलेलाच तो गेम, तो म्हणजे काहीही झालं तरीही या खेळामध्ये तुमच्या जोड्या अनुरूप आहेत कशा हे कळणार असतं. आणि मग सायली सांगत असते की आता दोघांनी एकमेकांकडे पाठ करून बसायचं आहे, त्यांना एक शब्द दिला जाणार आहे, त्या क्षणी मनात जे येईल ते बोलून दाखवायचं आहे. आणि जर तुम्ही ते बोलून दाखवू शकला तर तुमची जोडी ही अनुरूप असणार आहे हे ठरलेलं असतं. अर्जुन खरं सायलीकडे पाहत असतो, तो इम्प्रेस झालेला असतो, कारण सायली शांतपणे सर्व गोष्टी समजून सांगत असते, सर्व गोष्टी बोलून दाखवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं अशा पद्धतीनं गेम होणार आहे, हा खेळ खेळला जायचा आहे. त्यानंतर सगळ्यांच्या समोर येईल की कोणती जोडी अनुरूप आहे किंवा कोणती जोडी नाही येते. मग सायली सांगते की पहिल्यांदा इथे येतील आई आणि बाबा, कारण सगळेजण आता तयार झालेले आहेत. सायली सगळ्यांना आपलंसं तर करतच आहे, पण त्याचबरोबर या सर्व गोष्टी ती बोलत असते. इकडे प्रियाला मात्र राग आलेला असतो. प्रिया म्हणत असते काही झालं तरीही आमचीच जोडी अनुरूप असणार आहे, मी आणि अश्विन एकमेकांना पूर्णपणे ओळखतो, हे त्यांचं ठरलेलं असतं. प्रियाच्या मनात वेगळंच चालू असतं. इकडे प्रतिमा मात्र फुल सायलीला सपोर्ट करत असते. प्रतिमाच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की सायली जे करते ते योग्य करते, तिचं याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, त्याचबरोबर ती कोणत्याही स्वार्थी भावनेने कुठलीच गोष्ट करत नाही हे माहिती असतं. त्याचबरोबर आता इकडे प्रताप वगैरे सगळेजण खेळायला तयार होतात. प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना हे तिथे येऊन बसलेले असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया पाहत असते आणि मग सायली त्यांना बसायला सांगते. 2 खुर्च्या मांडल्या जातात, अरेंजमेंट केली जाते, ते दोघंही बसलेले असतात. आणि मग त्यांना दोघांना तिथे एक शब्द देते. पूर्णाजीकडे ते काम असतं शब्द देण्याचं. पूर्णाजी त्या दोघांना शब्द देते आणि तेव्हा मात्र त्या दोघांना शब्द दिलेला असतो तो म्हणजे घर. घर म्हटलं की कुटुंब, हे पटकन दोघं जण सांगतात आणि एकमेकांकडे पाहतात. म्हणजे दोघंही एकसारखाच विचार करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा जो विचार करण्याची पद्धत आहे ती एकच आहे, त्यामुळं त्यांची जोडी जिंकलेली असते. आता पुढची जोडी कोणाची बोलवायची, तर ती असते प्रतिमा आत्या आणि रविराज काका, असं सायली सांगते. मग प्रतिमा आणि रविराज दोघंही तिथे येऊन बसतात. आता त्यांच्यासाठी शब्द द्यायचा असतो. मग त्यांच्यासाठी शब्द दिला जातो. पूर्णाजी त्यांना दोघांनाही शब्द देते, तो म्हणजे नातं. नातं म्हणजे त्या नात्यामध्ये असला पाहिजे गोडवा, प्रेम, जिव्हाळा, पण दोघंही सांगतात की गोडवा, कारण लगेचच सगळेजण पाहू लागतात. सुंदर असं उत्तर दोघांनी दिलेलं असतं. इतक्या वर्षानंतर दोघं 22 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत, तरीही दोघांमध्ये
ते गोष्ट आहे, कम्पॅबिलिटी आहे. आणि मग सगळेजण खूपच खुश होतात, कारण प्रतिमाला भूतकाळ आठवत नाहीये, पण बरोबर त्यांची जोडी कशी अनुरूप आहे हे सिद्ध झालेलं असतं. आणि रविराज तर जाम खुश होतो, कारण रविराजला माहिती आहे की आपली प्रतिमा कशी आहे. आणि त्यामुळंच रविराज खुश झालेला असतो. सगळे टाळ्या वाजवत असतात, सगळे खुश झालेले असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली सांगते की आता पुढची जोडी. मग पूर्णाजी सांगते पुढची जोडी म्हणजे तन्वी आणि अश्विन. म्हणजे हे सगळं मुद्दामहून केल्यासारखं आहे. सायलीला त्यांची जोडी म्हणायचं नाही अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी एक महत्त्वाची गोष्ट घडते, आणि ती म्हणजे की इकडे सायली त्यांना सांगते आणि ते दोघंही जाम खुश झालेले असतात. फायनली त्यांना कुठंतरी मनापासून वाटलेलं असतं की ह्या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीनं झालेल्या आहेत. त्यासोबतच इकडे सायली खुश होते, कारण सायलीने प्लॅन केलेला असतो, सगळ्यांना खुश करायचं आहे आणि सगळ्यांसाठी या सर्व गोष्टी करायच्या आहेत हे सायलीने ठरवलेलं असतं. आणि तिच्या प्लॅनप्रमाणे सर्व गोष्टी घडत असतात. अर्जुन पाहत असतो आणि मग आता पूर्णाजी पुढची जोडी बोलवणार असते. पूर्णाजीला बोलायला सुद्धा जड जात असतं. आणि मग अश्विन आणि त्याचबरोबर प्रिया ह्यांची जोडी तिथे येते आणि त्यांना शब्द दिला जातो, तो म्हणजे नवरा बायको. आता प्रिया काय आहे हे आपल्याला माहिती आहे. सगळे प्रियाला ऑल द बेस्ट देत आहेत, सगळे त्यांच्याशी प्रेमाने बोलत आहेत. परंतु प्रियामध्ये काय होणार असतं हे मात्र सगळ्यांनाच माहिती असतं. त्यांना खूप आनंद झालेला असतो. आता प्रिया जिंकणार, प्रिया जिंकणार. पण प्रिया काय जिंकणार आहे? प्रिया जिंकू शकत नाही आहे, कारण तिची जोडी ही अनुरूपच नाही आहे हे मात्र सगळेजण विसरलेले असतात. आणि तेव्हा मात्र पूर्णाजीने त्यांना शब्द दिला जातो, तो म्हणजे नवरा बायको. आता नवरा बायकोचं नातं याच्यामध्ये काय असलं पाहिजे ही साधी गोष्ट प्रियाच्या लक्षात येत नाही. आणि इकडे अश्विन सांगतो ते म्हणजे कर्तव्य, आणि इकडून प्रिया सांगते अधिकार. कारण प्रियासाठी अधिकारच महत्त्वाचा आहे. काहीही झालं तरीही प्रियाचं असं म्हणणं आहे की नवरा बायकोच्या नात्यामध्ये अधिकार गाजवता आला पाहिजे. आणि ज्या क्षणी अश्विन आणि प्रियाची ही वेगवेगळी उत्तरे येतात तेव्हा त्या कल्पनाचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. ती पाहतच राहते, कारण तिला कळायचं बंद झालेलं असतं. एवढं सगळं झालेलं असतं तरीही तोंडावर इतक्या वेळा पडलेली असते, तरीही तिला मात्र तीच जोडी चांगली वाटत असते. आता अश्विन इकडे बाहेर येतो. ती चुकलेले असतात, दोघांमध्ये ती कम्पॅबिलिटी नसते आणि ते दोघंही एकमेकांकडे एकमेकांशी भांडत असतात. आणि तेव्हा अश्विन म्हणू लागतो की काय बोललीस तू ही? तेव्हा प्रिया सांगते मी बरोबर बोलली होती, नवरा बायकोच्या नात्यामध्ये अधिकारच असतो. तेव्हा अश्विन म्हणू लागतो की नवरा बायकोच्या नात्यामध्ये आधी कर्तव्य महत्त्वाचं असतं, नंतर अधिकार येतो. हे अश्विन तिला समजून सांगत असतो. परंतु तिला मात्र ही गोष्ट ऐकायचीच नसते. तिला फक्त एवढंच करायचं असतं की काहीही झालं तरीही मीच खरी आहे हे दाखवून द्यायचं असतं. त्यानंतर आता पूर्णाजी पुढची जोडी बोलवते, ती म्हणजे अर्जुन आणि सायलीची. खरं तर पूर्णाजीला अजिबात म्हणून वाटत नव्हतं की यांच्या जोडीने पुढे यावं, पण शेवटी आता खेळ आहे आणि ते दोघंच राहिलेले आहेत. ती बोलली नाही तर दुसरं बोलणारच आहे. प्रतिमा मात्र सायलीला तिचा अधिकार मिळवून देण्यासाठी काहीही करू शकते ही गोष्ट मात्र त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. मग आता त्यांना शब्द द्यायचा असतो आणि पूर्णाजी मात्र शांतच असते. तेव्हा रविराज म्हणतात की पूर्णाजी त्यांना दोघांना शब्द द्या ना तुम्ही. तेव्हा त्यांना पूर्णाजी म्हणते की हो देते मी शब्द, असं म्हणत पूर्णाजी बोलायला सुरुवात करते. आणि मग पूर्णाजी त्यांना शब्द देत असते. त्यांना शब्द देते ते म्हणजे लग्न. त्याचबरोबर त्यांना तो शब्द दिला जातो आणि लग्न म्हटलं की त्याच्यामध्ये विश्वास हा शब्द तिथं आलेला असतो. त्यांना शब्द दिला जातो तो म्हणजे प्रेम. आणि लगेचच दोघंही सांगून जातात की विश्वास म्हणजे दोघांमध्ये विश्वास असेल तरच प्रेम होऊ शकतं हे दोघांनीही तिथं पटवून दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर त्यांची जोडी जिंकलेली असते. तेव्हा प्रतिमा म्हणते की फायनली अर्जुन आणि सायली यांची जोडीसुद्धा जिंकलेली आहे. त्यांच्या नात्यामधली कम्पॅबिलिटी इथे समोर आलेली आहे हे प्रतिमा सगळ्यांच्या समोर बोलत असते. आता मात्र प्रियाला त्याचबरोबर अश्विनला ही गोष्ट पटलेली नसते, कारण त्यांची जोडी हरलेली असते. आणि विमल मात्र अजिबात ऐकत नसते. विमल सगळ्यांच्या समोर बोलून जाते आणि ते म्हणजे विमल म्हणते की बघितलं ना,
कसं झालेलं आहे, कारण फक्त अश्विन दादा आणि तन्वीताई यांची जोडी हरलेली आहे आणि जोडी जिंकलेली आहे त्या बाकीच्या सगळ्याच जोड्या जिंकलेल्या आहेत. म्हणजे बाकीच्या सगळ्या जोड्या अनुरूप आहेत, त्यांची जोडी अनुरूप नाही असं विमल बोलते आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याचबरोबर प्रियाला आणि अश्विनला राग येतो. कल्पना तर रागानेच पाहू लागते आणि कल्पनाला आता धक्का बसलेला असतो की आता करायचं काय, कारण ही जोडी तर यांची जिंकलेली आहे आणि जिंकलेली आहे त्यामुळं आता सायलीने दाखवून दिलेलं असतं. पण यावरती त्यांचं असं म्हणणं असतं की हा गेम आहे आणि याच्यामध्ये जे काही घडलेलं आहे ते काही एवढं महत्त्वाचं नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच अर्जुन सायली तिथं उभे असतात. अर्जुन आणि सायली बोलायला सुरुवात करते. कसं आहे, प्रताप काका बाबा आणि त्याचबरोबर रविराज काका यांच्या जोड्या तर जिंकणारच होत्या, त्याबद्दल काहीच डाऊट नव्हता. आणि त्याचबरोबर आत्ता जे काही चाललेलं आहे तेही ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता सगळ्यांना कळलेलं असतं. प्रतिमा सगळ्यांच्या समोर सगळ्यांना सांगते की मला काय वाटतं माहिती आहे का, ती जोडी फक्त अनुरूपच नाही तर ती श्रेष्ठही आहे. तर तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता त्यांच्या दोघांचा स्वीकार केला पाहिजे, त्यांच्या नात्याचा स्वीकार केला पाहिजे. एवढं स्पष्टपणे ती बोलून दाखवते. त्यानंतर आता सगळा खेळ झालेला असतो. रविराज आणि प्रतिमा घरी गेलेले असतात. रविराज इकडे म्हणत असतो, इकडे प्रताप बोलत असतो आणि ते दोघंही बोलत असतात. आणि मग कल्पनाला म्हणत असतो की खरंच आज प्रतिमा आली कितीतरी दिवसानंतर आनंद झाला आणि सायलीने जे गेम केले होते ना ते पण भारीच होते. तेव्हा कल्पना म्हणते, कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला असं वाटत असेल पण ते काय खेळ वगैरे खेळलं नसतं तर काय दिवस चांगला गेला नसता असं नाही. तेव्हा प्रताप म्हणतो की तूही मेसेज वाचतेस का, तर त्यांना मेसेज केलेला असतो तो प्रतिमाने, कारण सगळं कौतुक प्रतिमाचं केलं जाते. ही गोष्ट मात्र त्यांना दोघांनाही प्रतिमाला सहन होत नसती, कारण हा सगळा प्लॅन सायलीचा असतो. म्हणून प्रतिमाने आता मेसेज केलेला असतो की आजचा दिवस खूप छान गेला, खरंच कितीतरी दिवसानंतर आपण सगळे एकत्र होतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर तिने असं त्याच्यामध्ये पाठवलेलं असतं की आजच्या दिवसामुळे आपल्या सगळ्यांना खरंच खूप भारी वाटलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणि इकडे हे बोलणं सुरू असतं आणि ती म्हणालेली असते त्या मेसेजमध्ये की हे सगळं जे केलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण एकत्र आलो, ही सगळी गोष्ट केलेली आहे ती म्हणजे फक्त सायलीने. हा जो प्लॅन होता तो सगळा सायलीचा प्लॅन होता. आणि ती सांगते तेव्हा मात्र कल्पनाचं तोंड पडलेलं असतं. तेव्हा इकडे कल्पनाला प्रताप विचारतो, काय झालं, कसला मेसेज बघत होतीस? तेव्हा ती म्हणते काही नाही, असंच मेसेज पाठवला तिने, आजचा दिवस छान गेला, भारी वाटलं वगैरे. तेव्हा प्रताप म्हणतो खोटं बोलू नकोस. आणि मग इकडे रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा बोलत असतात. रविराजला लगेच प्रतिमा म्हणते की मी ना प्रताप आणि कल्पनाला मेसेज करून सांगितलेलं आहे की आजचं सगळं जे प्लॅनिंग केलेलं होतं ते सायलीनं केलेलं होतं, मी याच्यामध्ये काहीही केलेलं नाही. तेव्हा इकडे रविराज म्हणतात की मला माहिती आहे, कारण तुझंच जर एकटीचं कौतुक व्हायला लागलं तर ते श्रेय तू स्वतःकडे घेणार नाही, कारण मला हे माहिती होतं तू हे करणार आहेस. एवढं स्पष्टपणे रविराज बोलत असतात, कारण रविराज हे इकडे प्रतिमाला चांगलेच ओळखून असतात. प्रतिमा कशा विचारांच्या आहे हे त्यांनाही चांगलंच माहिती असतं. त्यावेळेस इकडे रविराजला प्रतिमा बोलत असते की खरंच आजचा दिवस छान गेला तो फक्त आणि फक्त सायलीमुळं, त्याचं क्रेडिट फक्त सायलीला जातं. तेव्हा रविराज म्हणत असतात की एवढी अप्रतिम लापसी तिने बनवली होती ना, खरंच त्यासाठी मी तिचे सगळे गुन्हे माफ करायला तयार आहे, कारण आजपर्यंत ती लापसी फक्त मी तुझ्याच हातची खाल्ली होती. पण प्रतिमा मला खरं सांग की तू ती रेसिपी सायलीला दिली नव्हतीस ना? तेव्हा प्रतिमा म्हणते नाही हो, मी नाही दिलेलं, मी तिला सांगितलं पण नाही कशी बनवायची काय, तिने आज फर्स्ट टाइमच बनवलेली लापशीच काय तुमच्या लक्षात येते का? बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माझ्या आणि तिच्या एकसारख्या होत्या. तुम्हाला आठवते जेव्हा तिने मला सुभेदारांच्या घरी घेऊन आली होती, मी 22 वर्षांनंतर तुमच्या सर्वांच्या मध्ये आली होती आणि तेव्हा मात्र मला असं जाणवलं होतं काहीही झालं तरीही मला फक्त तिच्यासोबतच कम्फर्टेबल वाटत होतं, मला तोच आनंद होत होता. या सर्व गोष्टी ती बोलत असते. त्यासोबतच इकडे प्रताप आणि कल्पना बोलत असतात. कल्पनाला प्रताप म्हणत असतो की बाद झालं, कारण तुला ना हे सगळं थांबवावं वाटलं पाहिजे, कारण काही झालं तरीही सायली एवढी चांगली आहे, तिच्यामुळे 1 रुपयाचा त्रास आपल्याला होत नाही, मग तिच्याबद्दल असा आरोप का करायचा? तेव्हा कल्पनाला राग येतो. कल्पना म्हणते आता तर तुम्ही कौतुकाचे गोडवे काय लागलेला आहात तिचे, नक्की काय म्हणायचंय काय? आता तुम्ही तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडणार आहात? तेव्हा ती म्हणते की कसं आहे, त्यांना मी घरातून बाहेरही काढू शकत नाहीये. तेव्हा प्रताप म्हणतो घरातून बाहेर काढायची गरज काय आहे, परिस्थिती जशी आहे तशी ॲक्सेप्ट करायची. तेव्हा कल्पना म्हणते की काही महिन्यांपूर्वी मी तिला असंच हे केलं होतं, तिच्या प्रेमाची पट्टी माझ्या डोळ्यावर बांधली होती
होती आणि आता मला त्रास होतो आणि प्रतिमाच्या बाबतीतही तेच झालेलं आहे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र हे सर्व घडत असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणत असते की बाद झालं, आतापर्यंत तुम्ही तिचे भरपूर गोडवे गायलेले आहात, आता मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही, एवढं स्पष्टपणे ती बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन दोघंही तयारी करत असतात. अर्जुन सांगत असतो की खरंच किती भारी पद्धतीनं तुम्ही सर्वांच्या समोर आणलं की आपली जोडी अनुरूप आहे, जराही तुम्ही विचार केला नाही, कोणाचं मन दुखवलं नाही, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र सायली चिडलेलीच असते. आता अर्जुनला कळत नाहीये की यांचा भुगा का भोगलेला आहे, नक्की यांचा प्रॉब्लेम काय आहे हे मात्र अर्जुनला कळत नसतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो काय झालं. तेव्हा सायली म्हणते कसं आहे, मी आनंदाने सगळं करत असते पण तुम्हाला त्या गोष्टी नसतात ना करायच्या, तुम्हाला मात्र तुमच्या पद्धतीनं गोष्टी करायच्या होत्या आणि तुम्ही ते केलेलं आहे, तुम्हाला तुमचंच महत्त्वाचं वाटत असतं ना, असं सायली अर्जुनला बोलत असते, चिडत असते त्याच्यावरती. अर्जुन म्हणतो आता मी काय केलेलं आहे. तेव्हा सायली म्हणत असते काय केलंय विचार करा ना तुम्ही, तुम्हाला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं, काय गरज होती तो विषय काढायची आणि त्या पद्धतीनं बोलायची, का तुम्ही तसं बोलला, का तसं केलं, असं सायली ठणकावून अर्जुनला विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे मी काय केलेलं आहे. तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही काय केलं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तो रविराज काकांना दामिनी मॅडमचा फोन आला, ती गोष्ट तुम्ही अशा पद्धतीनं बोलायची गरजच नव्हती, तुम्ही का बोललात असं, असं सायली इकडे अर्जुनला विचारत असते. अर्जुन म्हणतो ती तन्वी आहे ना, ती किती खोटारडे ना हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे सगळं बोलणं गरजेचंच आहे, त्याशिवाय तिला ती अक्कल येणार नाही, कारण तिच्या अंगात जरा जास्तच माज आहे, तो माज उतरवणं गरजेचं आहे आणि ती प्रत्येक वेळेस अरेरावी करत राहते, तिचा कॉन्फिडन्स जरा जास्तच वाढलेला आहे, हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे सायली म्हणत असते अहो पण गरज काय आहे, सगळं वातावरण चांगलं होतं ना घरातलं, मग कशासाठी तुम्ही असं केलं, असं अर्जुनला सायली विचारत असते. तेव्हा अर्जुनला ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का, जर कोणता रंग जर द्यायची वेळ आली असती ना तर तुम्हाला कोणता रंग दिला असता. तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो की म्हणजे कोणता. सायली म्हणते रेड कलर दिला असता. तर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्हाला ना व्हाईट दिला असता. तेव्हा सायली आणि अर्जुन यांचं हे बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच ते दोघंही बोलत असतात आणि इकडे अर्जुनला ती बोलत असते आणि त्यासोबतच अर्जुन म्हणत असतो हो बरोबर आहे सगळं, पण तुम्ही एवढं का चिडताय माझ्यावरती. आणि मग सायलीला तो म्हणत असतो की तुम्हाला व्हाईट रंग दिला असता, शांततेचं प्रतीक. आणि मग अर्जुन दोघं बोलत असतात. तेव्हा सायलीला तो म्हणतो की कधी कधी तुमच्याकडे पण रेड कलर असतो, पण तो प्रेमाच असतो, अगदी तुमचे गाल आहेत ना लाल होतात प्रेमाने. सायली त्याच्यावरती ओरडत असते आणि अर्जुन मात्र सायलीला फ्लाइंग किस देतो आणि सायली ओरडत असते, ती अक्षरशः लाजून लाल होते, तिला कळायचं बंद झालेलं असतं की काय करू मी आता. दोघंही छान बोलत आहेत, छान त्यांचं बॉन्डिंग आहे हे दिसत आहे आणि दोघंही खूप हसत असतात, खूप खुश असतात. अर्जुन आणि सायली यांचं नातं जे आहे ते आपल्याला इथेच पाहायला मिळतं, कारण त्यांना जे बोललेलं होतं की प्रेम म्हणजे विश्वास हे त्यांच्या नात्यातून आपल्याला स्पष्ट दिसतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे चैतन्य आलेला आहे आणि एक रेकॉर्ड त्यांना मिळालेला आहे, एक पुरावा मिळालेला आहे, तो म्हणजे विलासच्या मोबाईलवरून गेलेला मेसेज. आता विलासच्या मोबाईलवरून मेसेज गेलेला होता, तो 1.5 ते 2 तास आधी गेलेला होता की माझ्या जीवाला मधुबनपासून धोका आहे, हा मेसेज पाठवला गेलेला होता. मग सायली म्हणत असते की हा मेसेज पाठवला गेला होता, मग पोलीस आधी पोचायला हवे होते ना. तेव्हा सायली हे सगळं बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो पोलीस आधी पोचायला हवे होते, पण पोलीस आधी पोचले नाहीत, कारण याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, असं अर्जुन बोलत असतो. आणि अर्जुन म्हणत असतो की चला म्हणजे इथंच आपल्या हाती हुकमाचा एक्का लागलेला आहे, काहीही झालं तरीही पोलीस तिथं पोचलेले नाहीत, विलासचा जीव वाचवू शकलेले नाहीत, म्हणजे काय तर त्याला कळलेलं आहे की हे सगळं दुसरं कोणीतरी केलेलं आहे, हे सगळं मॅनेजेबल आहे, हे सगळं आता अर्जुन बोलत असतो. म्हणजे अर्जुन आणि सायलीने जे ठरवलेलं आहे, त्यांच्या हाती जो हुकमाचा एक्का लागलेला आहे आणि कोर्टामध्ये केस कशी पलटणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. दामिनी तर पूर्णपणे तोंडावरच पडणार आहे, त्यासाठी आपल्याला आणखी काही भाग पाहावे लागणार आहेत, त्यामुळे आपल्याला कळणार आहे की नक्की काय झालेलं होतं, कशा पद्धतीनं गोष्टी झालेल्या होत्या. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.